लाडक्या बहीण योजनेचे पैसे महाराष्ट्रातील महिलांना मिळू लागले आहेत. कालपासून महिलांच्या मोबाईलवर एस-एम-एस येत आहेत. कराड तालुक्यातील वारुंजी या ठिकाणीही काही महिलांना मेसेज आलेत आणि नेमक्या पहिल्यांदा लाडक्या बहिणीचे पैसे आलेत. नेमक्या महिलांच्या भावना काय आहेत आपण पाहूया. मी या ठिकाणी कराड गोटे या ठिकाणी ज्या ताई आहेत त्यांचं नाव आहे कोमल अक्षय शिंदे. यांना हे पैसे आज सकाळी मेसेज आलाय. त्यांना विचारूया की नेमक्या काय भावना आहेत. काय भावना आहेत तुमच्या? आनंद वाटला आणि फॉर्म भरताना असं वाटलं नव्हतं की हे पैसे जमा होतील. पण सरकारने ही योजना काढली आहे आणि ती महिलांसाठी खूप उपयोगी आहे. आणि काही अपप्रचार पण होत होता की पैसे जमा होणार नाहीत. पण इथून पुढे अशी अपेक्षा आहे की सरकारने ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवावी. आणखीन सरकारला काय धन्यवाद द्याल? 17 तारखेला सांगितले होते, आज जमा झाले पैसे. हां, 17 तारखेला जमा होणार होते असं सांगितलं होतं. पण आज 15 तारखेलाच पैसे जमा झालेत. त्यामुळे खूप आनंद वाटतो. सरकारनं सांगितलेल्या मुदतीच्या अगोदर पैसे जमा केल्यामुळं महिलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर सरकारनं ही योजना बंद करू नये, कारण ही महिलांसाठी उपयुक्त असल्याची या ठिकाणी या कोमलताईंनी सांगितलं. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.